कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतले, ही भेंडी घेतलेली आहे मी पाव किलो अशी बारीक चिरून घेतलेली आहेत, पातळ अशी काप करून घेतलेले आहेत। ही ठेचा करून घेतलेले आहेत। 3 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चम्मच जिरं घेऊन ठेचून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये। हे 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। फोडणीसाठी साहित्य घेतले, कढीपत्ता घेतलेला आहे, मोहरी घेतलेली अर्धा चम्मच आणि हिंग घेतलेले आहे पाव चम्मच, तेल घेतलेले आहे 1 मोठा चम्मच आणि मीठ घेतलेले आहे। एवढ्याच साहित्यात आपल्याला टेस्टी अशी भाजी बनवायची आहे। आता पॅन ठेवलेला आहे मी गरम करायला। आता फोडणी करूया आपण भाजीला। तेल घालते मी, 1 चम्मच तेल घेतलेले आहे। तेच मसालेदार आपल्याला खाऊन कंटाळा आलेला असतो, तर अशा प्रकारे नक्की बनवा, सिंपल आणि टेस्टी भाजी। आता मोहरी आणि हिंग फोडणीला घालते। फोडणी आपली तडतडलेली आहे। आता आपण ठेचा करून घेतलेला आहे तो घालूया। हिरवी मिरची, जिरं आणि लसूण याचा ठेचा आहे। अगदी 2-3 सेकंड आपल्याला परतायचं आहे। कढीपत्ता घालायचा आहे। ठेचा आपला परतलाय। आता मीठ घालूया आपण चवीपुरतं। मिक्स करून घेऊया मीठ। आता लगेच आपल्याला भेंडी घालायची आहे फोडणीमध्ये। भाकरी बरोबर, चपाती बरोबर अगदी खूप छान लागते भाजी। नक्की ट्राय करा या पद्धतीने। ओपन गॅसवरतीच आपण मीडियम गॅसवरती चांगली परतून घ्यायची भाजी, शिजत तोपर्यंत चांगली मऊ झाली की झाली आपली भाजी। झाकण दिला तर तार येईल पाणी सुटून, ओपन मध्ये शिजवायची आहे। चांगली अशी पसरवून ठेवायची आणि 2-2 मिनिटांनी अशी हलवून घ्यायची। आरामात शिजते भाजी, झाकण वगैरे ठेवायचं नाही। दोन मिनिटं झालेली आहेत, आपण परतून घेऊया। अजून आपण अशी पसरवून ठेवूया 2 मिनिटं, चांगली शिजू द्या अजून। तर 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण दाण्याचा कूट घालूया वरून। भेंडी शिजल्यावर नीट मिक्स करायची आहे। अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार आहे सर्व करण्यासाठी। अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार आहे। या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान होते। आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।